चला तर मग आपण सुरू करू मालवणी पद्धतीने खेकड्याचा रस्सा. चला तर एक टोप एक साईजचं, त्यानंतर हे चांगले धुवून घेतलेले साफ केलेले खेकडा क्रॅब, त्यानंतर त्याचे जे छोटे छोटे पाय असतात तर ते मिक्सरला लावून त्याचं हे काढून घेतलेलं पाणी, त्यानंतर कांदा, टॉमॅटो, हे आहे कोकणी कोकम वाटण, गरम मसाला, हा घरगुती मसाला, आणि यातलं फक्त ह्या मसाल्याच्या डब्यातलं फक्त आपण हळद आणि हिंग वापरणार आहे, आणि पाणी. एकदम सिम्पल अँड सोपं, जास्त काही साहित्य लागत नाही, झटपट होऊन जातं. चला सगळ्यात आधी आपण गॅस पेटवून त्यावरती टोप ठेवूया. आणि हां, मग अशी सांगितलं त्यामधलं एक राहिलं ते म्हणजे तेल, जे महत्त्वाचं आहे, त्याशिवाय फोडणी काय आपली होऊ शकत नाही. सो आता हे टोप तापलं आहे, तर ह्यामध्ये मी जास्त नाही, एक एवढा चमचाभर तेल टाकून देते. ओके, तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण टाकून घेऊया कांदा. आणि लगेचच तुम्ही टॉमॅटो पण टाकू शकता. एकदम होऊन जातं, सारखं सारखं वाट बघत बसायची गरज नाही. आता हे छान तेलामध्ये भाजून घेऊया. आता आपण भेटूया, हे चांगलं लाल कांदा छान लालसर झाला की त्यानंतर आपण भेटूया. ओके, आता आपण मसाले टाकणार आहोत. पण काय होतं, मसाले टाकतोय त्यानंतर गॅस मोठा असतो, तोपर्यंत आपलं हे कांदा इकडे करपून जातं. आणि थोडंसं पाणी टाकायचं बस, म्हणजे कांदा टोमॅटो पण शिजतो आणि एक मसाला करपत नाही. आता ह्यामध्ये आपण टाकून घेऊया थोडंसं हिंग, एक चमचाभर हळद, कारण नॉनव्हेजचं जेवण आहे, हळद ही पाहिजेच. त्यानंतर घरगुती गरम मसाला 2 चमचे, घरगुती म्हणजे भाजका मसाला, जे आपलं दालचीन लवंग वगैरे असतं तो वाला, म्हणून तो काळसर होतो. आणि हा आपला घरगुती गरम मसाला, तो पण चांगले 2 चमचे भरून टाकायचं, म्हणजे सारखं सारखं बघायला लागत नाही, छान झणझणीत तिखट होतं. 2 आणि 2.5 टाकलं आहे मी. तुम्हाला जसं तुमच्याप्रमाणे तिखट खाणार असेल तर जास्त, नाहीतर कमी. हे छान लागतं. आता ह्यामध्ये आपण हे साफ केलेले स्वच्छ धुवून घेतलेले खेकडे टाकून घेऊ. आता हे छान असं तो मसाला लागला पाहिजे त्या सगळ्याला. बघा कलर किती मस्त आला. आता आपण ह्यामध्ये पाणी तर टाकणारच आहे, पण मग आता हे जे आपण त्याच्या जे पायांचं पाणी काढून घेतलं होतं खेकड्यांच्या, मिक्सरमधून वाटून छान स्वच्छ सुती कपड्यामध्ये गाळून घेतलेलं ते टाकूया. त्याने चव येते. आता ह्यामध्ये आपण थोडंसं साधं पाणी टाकूया, म्हणजे खेकडे छान पटकन शिजतील. आणि यामध्ये आपलं हे एक 4 ते 5 कोकम, आणि मेन राहिलं आपलं मीठ. आत्ता तरी चमचाभर घालू, नंतर मग आपण चेक करून घालू शकतो. आता हे छान जरासे शिजू दे, त्यानंतर मग आपण वाटण टाकूया. ओके, छान आपण झाकून ठेवूया, आणि थोडंसं ते शिजले की नंतर मग आपण त्यामध्ये वाटण टाकूया.
तुम्ही बघू शकता मगापेक्षा छान. हे असा जर कलर बदलला की म्हणायचं ते छान शिजतं. म्हणजे अजून पूर्ण शिजले नाही आहे, शिजायचे, कारण आत्ता एक 5 ते 7 मिनटंच झाले. पण आता त्यामध्ये आता आपण वाटण टाकून घेऊ, म्हणजे वाटण आणि ते एकदम दोन्ही शिजून जाईल. वाटण म्हणजे सुकं खोबरं, त्यामध्ये कांदा, लसूण, आलं हे भाजून मिक्सरला लावून वाटून घेतलेलं साधं सिंपल वाटण 4 गोष्टींचं. आता वाटण मी काही जास्त घालणार नाही, मग ते काय होतं वाटणाची ते खोबऱ्याची सारखी टेस्ट येते. एक थोडंसं घातले आणि बाकी मग पाणीच घालणार आहे. त्यामध्ये आपण घालूया थोडं पाणी. बस झालं. ओके. आता परत ते छान शिजू दे. इथे खेकड्याचा रस्सा शिजतोय तोपर्यंत मी आज सुरमई पण आणली होती, ज्याला मी आणल्यानंतर नीट स्वच्छ धुवून मीठ घातलं 1-2 चमचे आणि एक अर्धा तास मस्त मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करून ठेवली, जेणेकरून मीठ खूप छान लागतं. माशांना मीठ व्यवस्थित असलं की मासा खूप सुंदर लागतो. आणि एक अर्ध्या तासानंतर मी आता ते वॉश केलं आहे. आता त्यामध्ये परत थोडीशी टाकणार आहे हळद, एक थोडीशी, कारण ऑलरेडी मी लावली होती मगाशी, पण थोडी टाकू, माशांना हळद वगैरे पाहिजेच. त्यानंतर एक थोडासा अर्धा चमचा मीठ, अर्धा नाही 1 चमचा टाकू, सगळ्यांना मिळून 1 चमचा. ऑलरेडी मीठ लावूनच धुवून ठेवलेले आहेत. आणि हा आहे मिरची पूड, मालवणी मिरची पूड, जी मी मस्तपैकी 1-2 चमचे लावणार, कारण आम्हाला तिखट आवडतं. आणि आम्ही म्हणजे कोकण साईड, मालवण साईडला आम्ही आलं लसूण पेस्ट माशांना वगैरे लावत नाही, आम्हाला ते आवडत नाही. असं हे सिंपल, हे असं एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. हे कोकमाचं आगळ छान आंबटपणा येण्यासाठी. आता हे सगळं मी मिक्स करून लावून घेते. आता हे मस्तपैकी असं मॅरिनेट करून ठेवलं आहे. हे एक अर्धा तास लागू दे, म्हणजे मस्त मॅरिनेट होईल. अर्ध्या तासानंतर आपण ते फ्राय करूया. हे का छान अशी मस्त उकळ आलेले आहेत आणि आपलं खेकड्याचं रस्सा तयार झालेला आहे. आता आपण हे मॅरिनेट केलेले सुरमई भाजून घेऊया. इथं तेल छान तापत ठेवलं आहे आणि ह्यामध्ये घेतलं आहे रवा, लाल तिखट म्हणजे मिरची पूड म्हणतात ती, आणि थोडंसं मीठ टाकलं आहे. पण इथे तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता मिक्स करण्यासाठी. त्यामध्ये तांदळाचं पीठ म्हणजे कसं, हे आपण जे फिशला लावतो मॅरिनेट करतो ते पडत नाही त्यासाठी. तर मी आता असं एक एक करून लावून घेते. परत एकदा रवा, हळद आणि हिरवी मिरची पूड आणि तांदळाचं पीठ लावू शकता, पण मी टाकलं नाही आहे. नाही तर पीठ पण लावू शकता तुम्ही तांदळाचं. हे मस्त तेल तापलेलं पाहिजे आणि त्यात असं सोडायचं. माशाचं हे कोटिंग व्यवस्थित पाहिजे असं लावलेलं, आणि छान असं क्रिस्पी भाजायचं. पहिलं थोडंसं लहान गॅस ठेवायचा, मग थोडा मोठा करायचा. आता हे मस्तपैकी परतून घेतले, दोन्ही साईडने छान असे खरपूस क्रिस्पी होतील असं भाजून घ्यायचे. हे बघा, हा असा मासा झाला मस्त, म्हणजे समजायचं की आपला मासा परफेक्ट आहे. खरं तुम्हाला असं प्रेस करून बघायचं. मस्त वगैरे छान कुरकुरीत झाला की मासे खाण्यात एक वेगळीच मजा असते. आता मी हा गॅस बंद करते.